दायबुळकीन छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य स्थापनेचा पहिला विजय सन 933 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर. जन्मलेले बालक भविष्यात संपूर्ण भारताला प्रेरणा देणारे एक महान शासक आणि योद्धा ठरणार होते. हे बालक म्हणजे शिवाजी महाराज. त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे आदिलशाही दरबारातील एक पराक्रमी सरदार होते, तर आई राजमाता जिजाबाई या धार्मिक आणि कर्तव्यपरायण होत्या. लहानपणापासूनच शिवाजी महाराजांवर जिजामातेंच्या संस्कारांचा मोठा प्रभाव होता. रामायण, महाभारत आणि इतर ग्रंथांमधून त्यांना उत्तम राज्यकारभार आणि युद्धनीती शिकायला मिळाली. मोठेपणी त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि परकीय सत्तांचा विरोध करून स्वकीयांसाठी स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा निर्धार केला. सन 1645 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रावर मुघल आणि आदिलशाहीचा प्रभाव होता. अनेक किल्ले बिजापुरी सुलतानाच्या ताब्यात होते. परंतु अवघ्या 1500 वर्षांचे शिवाजी महाराजा यांनी रायरेश्वर मंदिरात आपल्या मावल्यांसमोर प्रतिज्ञा घेतली, मी स्वतंत्र हिंदवी स्वराज्य निर्माण करणार, परकीय सत्ता हटवून लोकांसाठी एक नवीन शासन निर्माण करणार. त्यांच्या या निर्धाराने मावल्यांमध्ये जबरदस्त उत्साह संचारला आणि त्यांनी जोरदार गर्जना केली, हर हर महादेव, जय भवानी. याच क्षणापासून स्वराज्य स्थापनेच्या पहिल्या मोहिमेची सुरुवात झाली. शिवाजी महाराजांचे पहिले लक्ष तोरणा किल्ला म्हणून होता, जो सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला म्हणून होता. हा किल्ला बिजापुरी सैन्याच्या ताब्यात होता आणि त्याच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट पहारा ठेवण्यात आला होता. शिवाजी महाराजांना ठाऊक होते की तोरण किल्ला जिंकणे कठीण होईल, म्हणून त्यांनी एक चातुर्यपूर्ण डावपेच आखला. त्यांनी आपल्या काही मावल्यांना कामगाराच्या वेशात म्हणून गुप्तपणे किल्ल्यात पाठवले. या मावल्यांनी हळूहळू किल्ल्यातील सुरक्षा व्यवस्था, सैनिकांची संख्या आणि कमकुवत ठिकाणांची माहिती मिळवली. काही दिवसांनंतर संदेश आला की उद्याच्या रात्री किल्ल्यावर पहारा कमी असेल, हाच योग्य वेळ आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शिवाजी महाराज आपल्या मावल्यांसह किल्ल्याकडे निघाले. मावल्यांनी तटबंदीवर चढून आत प्रवेश केला आणि गुप्तपणे दरवाजे उघडले. काही वेळातच शिवाजी महाराज आणि बाकीचे मावले किल्ल्यात घुसले आणि जोरदार हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने बिजापुरी सैनिक घाबरले आणि मोठा गोंधळ उडाला. काही वेळातच मावल्यांनी किल्लेदाराला शरण आणले. किल्लेदार घाबरत म्हणाला, राजे, आम्ही शरण आलो. यावर शिवाजी महाराजांनी सिंहासारखा गर्जना करत घोषणा केली, हा किल्ला आता स्वराज्यात आहे. आणि त्याच क्षणी तोरणा किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवण्यात आला. या विजयाने स्वराज्य स्थापनेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. शिवाजी महाराजांना या किल्ल्यात मोठा खजिना मिळाला, ज्याचा उपयोग करून त्यांनी राजगड आणि प्रतापगड यांसारखे महत्त्वाचे किल्ले बांधायला सुरुवात केली. या विजयाने संपूर्ण महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या शौर्याची कीर्ती पसरली. त्यांचे धैर्य, नेतृत्व आणि युद्धनीती यामुळे सर्वत्र त्यांची प्रशंसा होऊ लागली. यानंतर शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या आणि बलाढ्य मुघल, आदिलशाही आणि इंग्रज यांच्याशी लढत हिंदवी स्वराज्याची पायाभरणी केली. सन 1774 मध्ये रायगडावर त्यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला आणि त्यांनी स्वतंत्र मराठा साम्राज्याची स्थापना केली. त्यांच्या राज्यकारभारात शिस्तबद्ध सैन्य, किल्ल्यांची मजबूतीकरण, न्यायप्रिय प्रशासन आणि सर्वधर्मसमभाव याला मोठे महत्त्व होते. शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हते, तर एक दूरदर्शी राजा, कुशल प्रशासक आणि आदर्श नेता होते. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास स्वराज्यासाठी समर्पितच होता आणि आजही ते समर्थ नेतृत्व आणि स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून प्रेरणादायी आहेत. जय भवानी, जय शिवाजी.